वीरता माणूस डोळे हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे माणसाने माणसाची माणसासमोर वागणे नरजाती भाषा देश सारे संपुदे एक निष्ठा एक सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थी मित्र हो, आज आपण सर्व मराठी भाषा दिवस साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहे. इंटरनॅशनल स्कूल सादर करत आहे मराठी भाषा दिवस. शिवरायांच्या तलवारी होती धार, शिवरायांच्या तलवारी होती धार, संतांच्या अंगात उमटला विचार, ग्रंथ गाणी कविता लोककलेचा श्वास, मराठी आहे माझा अभिमान माझा विश्वास. मी कवी त्रिशा. आज आपण मराठी भाषा दिवस साजरा करण्यासाठी येथे उपस्थित आहोत. दरवर्षी मराठी भाषा दिवस हा 27 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. प्रसिद्ध कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज या टोपण नावाने हाती असलेले मराठी कवी कुसुमाग्रज यांच्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान महत्वपूर्ण असल्याने त्यांना अभिवादन म्हणून 21 जानेवारी 2013 रोजी महाराष्ट्र शासनाने त्यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून घोषित केले. आता आपण सर्वांनी सामूहिक प्रार्थनेसाठी जागेवर बसून हात जोडावे. मी ईशान मंथन हर्ष व स्नेह यांना मंचावर येण्यास आमंत्रित करत आहे. पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे
पुन्हा बोलते. शुभ सकाळ मोहन सर, गीता मॅम, जयलक्ष्मी मॅम, विद्या मॅम, टीना मॅम आणि निघाले सर, अब्रार टीचर, साहिल टीचर आणि राणे टीचर. आज आपण इथे मराठी भाषा दिवस साजरा करण्यासाठी जमा झालो आहोत. मी तुळस आणि मराठी भाषा या दोन्ही आपापसात कशा परस्परांना एकत्र होऊन येतात याचं थोडंसं वर्णन करणार आहे. मराठी भाषा दिनाच्या निमित्त श्रद्धा आणि संस्काराचे प्रतीक असलेले तुळशीचे रोप आपणास विनम्र भेट. तशी ही तुळशीची रोपे वाढत जाऊन त्याची वृद्धी होत राहते, तसेच मराठी भाषा आपल्या शाळेत समृद्ध होत राहू आणि तिचा जय जयकार सदैव घुमत राहू. संत तुकारामांचा अभंग, संत नामदेवाची भक्ती महान. संत तुकारामांचा अभंग, संत नामदेवाची भक्ती महान. तुळस आणि मराठी संगतीत, तुळस आणि मराठी संगतीत जगतो आपला संस्कार राम. तुळस आणि मराठी भाषा या दोन्ही आपल्या संस्कृतीच्या, जिव्हाळ्याच्या आणि अभिमानाच्या गोष्टी आहेत. हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे. आई बोलते मराठीतून, आई बोलते मराठीतून, शाळेत शिकतो अक्षर ज्ञान, शाळेत शिकतो अक्षर ज्ञान. तुळस आणि मराठी दोन्ही, तुळस आणि मराठी दोन्ही आपला अभिमान, आपली शान. जशी तुळस घराचे पावित्र्य वाढवते, तशीच मराठी भाषा आपल्या मनाचे आणि संस्कृतीचे सौंदर्य वाढवते. तुळस आणि मराठी भाषा या दोन्ही आपल्या जीवनातील अमूल्य ठेवा आहे. आता मी सर्व मान्यवरांना मंचावर येण्यास आमंत्रित करत आहे. विनंती करते की त्यांनी प्रथम मोहन सरांना
बोला बुलावो नय नय बोला घोष हा भिडते गगनाला रती घोष हा भिडते गगनाला रती घोष हा भिडते गगनाला रती मुजरा मानाचा माझा मुजरा मानाचा माझा मुजरा मानाचा शाहिराचा भारत माते तुझ्या चरणाला भारत माते तुझ्या चरणाला 15 ऑगस्टची पहाट झाली पारतंत्र्याची वेडी तुटली पारतंत्र्याची वेडी तुटली पारतंत्र्याची वेडी तुटली चौकात नवत झडली चौकात नवत झडली भारतभूमी ही स्वतंत्र झाली भारतभूमी ही स्वतंत्र झाली पडपडत तो तिरंगी झेंडा नभा चढवला नभा चढवला नभा चढवला चरणी माता लावून करतो आम्ही वंदन आम्ही वंदन आम्ही वंदन अरे अनेक भाषा अनेक जाती विभिन्न संस्कृती विभिन्न संस्कृती विभिन्न संस्कृती अरे विभिन्नतेतून जपली एकता सर्व दूर ख्याती सर्व दूर ख्याती सर्व दूर ख्याती अरे हे श्रोतेगण दादा दादा तू ये ना ध्यान तू ये ना तू ये ना अरे हे गणपती गणपती भूपती प्रजापती स्वर्णरत्न श्रीपती अष्टप्रधानजागृत अष्टप्रधानैश्वर न्यायालंकारमण्डित शास्त्रपारंगत राजनीति धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंसः सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार तळपत्या बिजलीचा अवतार तळपत्या बिजलीचा अवतार चमके शिवबाची तलवार पहिली भवानी जेव्हा ज्ञानाच्या बाहेरी रणात फिरली नाती कधीच माघारी तख्त दौलती समोर केली नालाचारी कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला मराठ मोहनाचा वेश तिने पांघरला धर्मरक्षणाची सदा सज्ज भवानी झाली जुलूम करताच्या रक्ताने ती झाली महाराष्ट्रावर बेगमान महाराष्ट्रावर बेगमान उघडल्या स्वातंत्र्याचे भार उघडल्या स्वातंत्र्याचे भार चमके शाहिस्ते खान म्हणाला दिल्ली दरबारी हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी पुण्यात शाहिस्ता वस्तीला मग आला शिवाजी लागे आत्मावयात शत्रूला शाहिस्त्याच्या घरात शिवबाला त्रिशिरणे
बंद होऊ सच्चा बलिष्ठ शत्रूला शिवबाने ओळखले प्रतापगडाची पता भेटीला ते जाणे आओ मिलो हमसे म्हणून खान भिडे शिवबाला करून धोका अब्दुल गरीबाला सारा शिवराया उच्चार सारा शिवराया उच्चार एका क्षणात उलटा एका क्षणात उलटा माझे पूर्ण नाव आहे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. माझा जन्म 8 नोव्हेंबर 1919 रोजी मुंबई येथे झाला. मला लिहायला वाचायला आणि लोकांना हसवायला खूप आवडायचं. मी कथा नाटके आणि विनोदी लेख लिहिले. बटाट्याची चाळ आणि व्यक्ती आणि वल्ली ही माझी प्रसिद्ध पुस्तके आहेत. मी फक्त लेखकच नव्हतो तर नट, गायक आणि वक्ता सुद्धा होतो. माझा विनोद आजही लोकांच्या मनात घर करून आहे. माझ्या कामामुळे मला पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार मिळाले. मुलांनो, हसा, वाचा, लिहा आणि आपले आयुष्य आनंदात जगा. धन्यवाद. नमस्कार, मी आहे कवी मंगेश पाडगाव. माझा जन्म 7 मार्च 1929 रोजी महाराष्ट्रात झाला. मला कविता लिहायला खूप आवडायचे. मी लहान मुलांसाठी प्रेमावर आणि निसर्गावर सुंदर कविता लिहिल्या. माझ्या कवितांपासून शब्दांना जागेत ताल मिळाली आहे. तुझे का आहे तुझपाशी घननिया लढीवाळा ही माझी प्रसिद्ध काव्यरचना आहे. माझ्या कविता सोपी, मधुर आणि मनात टिकणाऱ्या आहेत. म्हणूनच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना मी आवडतो. मुलांनो, कविता वाचा, निसर्गावर प्रेम करा आणि मन मोकळं ठेवा. धन्यवाद. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळती भाकर. हे गीत तर तुम्हाला माहितीच आहे. नमस्कार, मी आहे बहिणाबाई चौधरी. मी महाराष्ट्रातील एक ग्रामीण कवयित्री आहे. माझा जन्म धुळे जिल्ह्यातील एका साध्या शेतकरी कुटुंबात झाला आहे. मला फारच शालेय शिक्षण भेटलं नाही, पण जीवनातून मला खूप शिकायला मिळाले. शेतात काम करताना, घराची जबाबदारी सांभाळताना माझ्या मनात कविता येतात. त्या कवितांमध्ये मी आईचे प्रेम, शेतकऱ्याचे कष्टाचे आयुष्य, निसर्गाचे सौंदर्य आणि ग्रामीण जीवनातील दुःख सुख मांडले. माझ्या प्रसिद्ध कविता आहे अरे संसार संसार, होत्यात माझ्या माऊली
मला माणूस, कुटुंब आणि समाज यांचा अभ्यास करायला आवडतो. मी भारतीय समाज, स्त्री पुरुषांचे संबंध आणि परंपरा यांवर लेखन केले आहे. माझी प्रसिद्ध पुस्तके आहेत युगात पुरुष, स्त्री, आमची संस्कृती. युगात या पुस्तकातून मी महाभारतातील पात्रे नव्या दृष्टीने समजावून सांगितली. माझ्या लेखनात मी सांगितले की माणसाला समजून घेतले तर समाज अधिक सुंदर बनतो. मुलांनो, वाचा, विचार करा, प्रश्न विचारा आणि सगळ्यांची आदराने वागा. धन्यवाद. धन्यवाद.
अभिमान